नमस्कार, मी भारती. तर आज आहे ना, मी तुम्हाला तांदूळ पीठ तयार कसं करायचं पापड तयार करण्यासाठी ते सांगणार आहे. तर त्यासाठी मी येथे एका पातेल्यात 8 किलो रेशनचेच तांदूळ घेतलेले आहेत. आणि रेशनचे तांदूळ हे स्वच्छ असे पाण्याने चोळून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. रेशनच्या तांदळाचे खूप छान असे पापड तयार होतात. तुम्ही भारीतलेही तांदूळ वापरू शकता. मी जास्त प्रमाणात करणार होते पापड, म्हणून मी रेशनचेच तांदूळ घेतलेले. मी 8 किलोचे पापड करणार आहे. तर तांदूळ हे चोळून धुवून घेतलेले आहेत, हाताने पूर्ण घासून, कारण तांदळांच्यावरती धूळ असते. धूळ किंवा पांढरापणा जो असतो, पांढरे पाणी असते, ते सर्व निघून जाते आणि तांदळाचा एक एक दाणा असा स्वच्छ असा धुतला जातो. तर आता 3 पाण्यांनी तांदूळ धुतल्यानंतर पाणी स्वच्छ झालेलं आहे. तर मी आता रुळून घेणार आहे. बारीक रीती वगैरे राहण्याची शक्यता असते. मी सर्व तांदूळ निवडून घेतलेले आहेत, तरीसुद्धा मी सर्व तांदूळ रोळून घेत आहे हाताच्या साहाय्याने. आणि बघू शकता, रोळून मी दुसऱ्या एका पातेल्यात हे तांदूळ भिजत घालणार आहे. तर आपण सर्व तांदूळ काढून घेणार आहोत. आता अर्ध पातेलं, निम्मीपेक्षा जास्त तांदूळ काढल्यानंतर पुन्हा पाणी हे पांढरं झालेलं आहे, ते पाणी मी बदलून घेणार आहे आणि स्वच्छ पाणी घालणार आहे. कारण रेशनचे तांदूळ हे थोड्या वेळ पाण्यात भिजल्यानंतरही त्याचे तुकडे पडायला सुरुवात होते आणि म्हणून पाणी हे पांढरं तयार होतं. तर लवकर भिजला जातो रेशनचा तांदूळ पाण्यामध्ये, म्हणून. तर सर्व तांदूळ मी अशा पद्धतीने धुवून घेत आहे. आता आपण यातील अजून मी पांढरं पूर्ण पाणी काढून घेतलेले, स्वच्छ अशा पाण्याने येईपर्यंत मी तांदूळ निथळून घेतलेले आहेत. आता आपण हे सर्व तांदूळ मी रोळून घेतलेले आहे, की जेणेकरून बारीक रीती वगैरे तर नाही ना, तरी मी गाळून आणि निवडून घेतलेले ते खडे, त्याच्यातील तांदळाचे तोडे, हे सर्व निवडूनच तांदूळ घेतलेले होते. 8 किलो तांदूळ आहे ते. आणि आता सर्व तांदूळ माझे धुतले गेलेले आहेत आणि वरती मी तांदूळ बुडेपर्यंत पाणी ठेवलं आणि झाकण ठेवून दिलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा पाणी निथळून घेणारे एक वाटी घेतलेली आहे आणि या तांदळातील सर्व पाणी 2 वेळा पाणी निथळून घेतलेलं आहे. आणि खालून तांदूळ हे पूर्ण बुडापासून चाळून घ्यायचे आहेत, की जेणेकरून तांदळाच्या पिठा तयार करताना तांदळाच्या पिठापासून आंबट वास वगैरे येणार नाही. आणि आपल्या तांदळाचं जेव्हा पीठ तयार होतं तेव्हा ते जास्त दिवस टिकतंही. लवकर पापड तयार केले गेले नाही तरीही त्याचा आंबट वगैरे वास येत नाही आणि पापडही छान बनतात आणि पापडांनाही वास येत नाही. म्हणून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही यापेक्षाही मोठ्या भांड्यातही ठेवू शकता, परंतु मी या पातेल्यातच ठेवलेले होते. तिसऱ्या दिवशीही मी पाणी निथळून घेणार आहे. तिसऱ्या दिवशी तांदळातील सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि 2-3 पाण्यांनी स्वच्छ असे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तिसऱ्या दिवशी आपले तांदूळ हे व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत, तरीही भिजल्यानंतरही आपण तिसऱ्या दिवशी 3 पाण्यांनी तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आणि आता मी एक खाली डालकं घेतलं आहे आणि डालकाच्या खाली कढई घेतली आणि वरून कापड टाकून घेतला आणि हे तांदूळ मी रोळून घेत आहे. एका फडक्यामध्ये काढून घेणार आहे. तर तिसऱ्या दिवशी 2 दिवस पूर्ण दिवस रात्र भिजले गेले आणि तिसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी तुम्ही हे तांदूळ काढू शकता. मी दुपारी तिसरा दिवसही मी पूर्ण भिजू दिले आणि दुपारी 4 वाजता मी हे तांदूळ उपसून घेतलेले आहेत आणि सर्व पाणी पुन्हा मी रोळून घेतलेले आहेत, की बारीक रीती वगैरे घाण काहीही आपल्या तांदूळ पिठामध्ये तयार व्हायला नको, किंवा आपण तांदूळ जे दळण्यासाठी देतो त्याच्यात नसावी, म्हणून सर्व मी तांदूळ निथळून घेतलेलं आहे. मी असं डालकं ठेवलेलं होतं, त्यात पाणी सर्व निथळून घेतलं खाली एक वाटी ठेवून. आता मी त्याच साडीवरती फॅनच्या हवेत हे तांदूळ सुकवून घेणार आहे. तर तांदूळ सुकवण्यासाठी तांदूळ हे सर्व मी असे पसरून द्यायचे आहेत फॅनच्या हवेखाली. मी हे तांदूळ
पसरवून देणार आहे एका साडीवरती। तर बघू शकता तुम्ही, तांदूळ हे आपल्याला सावलीतच सुकवायचे आहेत, उन्हामध्ये सुकवायचे नाही आहेत। सर्व तांदूळ मी पसरवून दिलेले आहेत आणि तांदूळ पसरवून फॅन चालू करून दिलेला आहे। तर फॅनच्या हवेमध्ये रात्रभर हे तांदूळ आपण असेच वाळवून घेणार आहोत। सर्व तांदूळ पूर्ण साडीवरती मोकळा मोकळा पसरवून दिलेला आहे। जास्त दाट नाही पसरवायचा की जेणेकरून आपल्या तांदळांचा वास हा पूर्ण निघून जातो सुकेपर्यंत। दुसऱ्या दिवशी तांदूळ पूर्ण सुकलेले आहेत आणि हे तांदूळ आणलेले आहेत मी एका वाटीमध्ये भरून दळून आणलेले आहेत। दळल्यानंतर आपण सर्व गोळा करून घेतलेले आहेत मी तांदूळ गोळा केल्यानंतर सर्व तांदूळ गोळा करून मी एका वाटीत भरून घेते। वाटीत भरून घेतल्यानंतर हे तांदूळ मी दळून आणणार आहेत, गिरणीतून दळून आणायचे आहेत। 8 किलो तांदळाचं पीठ मी तयार करून ठेवणार आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं दळून आल्यानंतर आपण फॅनच्या हवेखाली मोकळ्या भांड्यामध्ये पसरवून ठेवायचं आहे की जेणेकरून याचा आंबट वास येणार नाही। आणि सर्व पीठ मी एका मोठ्या टोपलीला फडकं बांधून गाळून घेत आहे आणि गाळल्यानंतर त्यातील रवा आपण काढून टाकायचा आहे आणि तयार झालेलं आहे हे तांदूळ पापड तयार करण्यासाठीचं पीठ। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा।